आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज तारीख आहे 27 जुलै महिना चालू आहे 2024। तर आज आहे शनिवार आहे आणि आपण आज जाणार आहोत पुण्याहून संभाजीनगरला, जे की पहिले औरंगाबाद असं नाव होतं। तर आज आपण जाणार आहोत संभाजीनगरला फिरायला पुण्याहून। इतका खूप जास्त पाऊस आला पण आता थांबलेला आहे आणि औरंगाबादला मी थोड्या वेळाखाली मित्राला फोन लावून विचारलं होतं की पाऊस चालू आहे का नाही तिकडे, पण तिकडे तर पाऊस चालू नाही। पुण्यामधला 2-3 दिवसापासून खूप जास्त असा पाऊस चालू आहे। तर पुण्यामध्ये असं म्हणजे 2-4 दिवसात मी काही फिरायला गेलो नाही, कारण पावसामुळे जेवढे आसपासचे ठिकाण आहेत ते संपूर्णपणे बंद होते, त्यामुळे तिकडे काही जाता आलं नाही। पण आज प्लॅन ठरलेला आहे, आपण आज संभाजीनगरला जायचं। संभाजीनगरमध्ये जेवढे काही ठिकाण आहेत ते फिरूया आणि तिकडे तर पाऊस नाही चालू आहे। तर आज आपण जाणार आहोत पुण्यावरून संभाजीनगरला। बघूया 3 ते 4 तासाचा रस्ता आहे पुण्याहून। तर किती वेळ लागेल ते एसटीने जाण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आपल्याला, आणि जवळपास 4 घंटे लागतील इथून संभाजीनगरला जाण्यासाठी। आणि प्रत्येक वेळा मी काय करतो की जो भी नवीन व्हिडिओ बनवतो त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर मी बनवतो, पण आता यावेळेस काय केलंय की घरूनच निघण्यापासून मी आता व्हिडिओ बनवत आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा आता इथून पुढे असं करण की सुरुवातीपासून म्हणजे तिथून कसं जायचं त्या प्रकारे मी व्हिडिओ बनवीन। आता इथून घरून निघतोय आणि मग तिथपर्यंत जाण्याचा एक व्हिडिओ बनवीन। तर तो व्हिडिओ बघा तुम्ही आणि कसा वाटते मला जरूर सांगा कॉमेंटमध्ये। आणि चॅनल जर तुम्ही नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर बघत राहा हा प्रवास पुण्याहून संभाजीनगरला। लगेच निघालो ॲटोमध्ये बसून शिक्रापूरला जाण्यासाठी, जिथून आपल्याला एसटी भेटेल जी की संभाजीनगरला जाईल। आणि बघता बघता 2-3 दिवसापासून जो पाऊस पडत होता, जो आज 3-4 घंट्यासाठी थांबला होता, तो वापस चालू झाला। आता आपण स्टॉपवर पोहोचलेला आहे। हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, हा चाकण चौक आहे, जो की शिक्रापूर या एरियामध्ये येते। समोर बघू शकता तुम्ही, तिथे दाखवतो तुम्हाला। राईट साईडला हा चाकणला जाते, उजव्या साईडला आपल्या इथून चाकण जाते। आणि हा जो रस्ता दिसतोय हा चाकण चौक आहे, जे की शिक्रापूर या ठिकाणी आहे। आणि हा जो रस्ता दिसतोय तो पुण्यामधून येतोय आणि समोर जातोय हा इकडं रस्ता तो जातोय आपल्या संभाजीनगरला। तर आपल्याला इथं आता बस स्टॉप आहे, या बस स्टॉपला ते थोडं थांबायचे, तिथे थोड्या आपल्याला थांबायचे। समोरून एक बस दिसते बघा तुम्हाला महामंडळाची, ती बंद पडली, तिथं दुसरी एक येते बघत आपण आपल्याला इथून भेटते का नाही बस। तर जवळपास 10-15 मिनटं झाले मला स्टॉपवर थांबून वाट बघता एक लाल कलरची समोरून आपली महाराष्ट्र महामंडळाची बस आली, जी की संभाजीनगरला नाही जात। आणि त्याच्या पाठीमागच अजून एक लाल कलरची येत होती एसटी, ती पण नाव बघितलं तर ती पण संभाजीनगरला जात नव्हती। 2 तर एसटी निघून गेल्या त्या लाल कलरच्या। आता त्यानंतर तिसऱ्या कलरची एसटी आली, म्हणजे ती म्हणजे हिरव्या कलरची। तर हिरव्या कलरची बस एसटी जात होती बरोबर संभाजीनगरला। आणि बघता 10-15 मिनटानंतर तिकीट पण घेतलं, जे की 290 रुपये होतं। ते तिकीट घेतल्या बाहेर 10-15 मिनटानंतर रांजणगावचा महागणपती आला, त्याचं मंदिर दिसतंय आणि तुम्हाला नाव पण दिसत असेल। आणि मंदिराच्या समोर लावलेली आता ही कमान बी दिसत आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे श्री महागणपती रांजणगाव। आणि एक काका इथं साईडला खिडकीचे झोपलेले होते, ज्यांना काहीच फरक पडत नव्हता, किती आवाज येते गाड्याचा, किती काहीच फरक पडत नव्हता। एकदम शांतपणे झोपी गेली, जी की पुण्याहून संभाजीनगरला जात होते। आणि मला म्हणले होते जर संभाजीनगर आलं तर मला उठव म्हणून। जवळपास 3 वाजता बस आपल्याला लागली होती, एसटी बस लागली होती शिक्रापूर चौकात, जी की चाकणला जाते, चाकण चौकमध्ये शिक्रापूरमध्ये। आणि तिथून आपल्याला जवळपास 3 वाजता लागली होती बस। आता शिरूर पास झालेला आहे, शिरूरहून एक 20 किलोमीटरच्या अंतरावर इथं माझ्या पाठीमागे बघू शकता अशा प्रकारचं एक एसटी स्टँड आहे, बस अशा प्रकारचं एक बस स्टँड बनवलेलं आहे, की जे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बस आहेत तेवढ्या इथं सगळ्या थांबलेले आहेत। धाबा एका प्रकारचा धाबा आहे। जवळपास पुण्यामधून निघाल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर हा पहिला स्टॉप आहे जेवण खाण्यासाठी, ज्याला जेवण करायचं म्हणजे ड्रायव्हरला कंडक्टरला जेवण करण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी, त्यानंतर बाथरूमला कुणाला जायचं असेल त्यासाठी इथं बनलेलं आहे। एकदम रस्त्याच्या समोर आहे।
अशा प्रकारचा इथं रस्ता आहे आणि आतापर्यंतचा प्रवास एक नंबर झालेला आहे. फक्त थोडं पोटामध्ये म्हणजे उलटी आल्याने होते, पण तेवढं चालतं ठीक आहे. तर मला वाटतं जवळपास टाईमवरच आहे 1 घंट्याच्या, आता जवळपास 4:15 वाजले. 4:15 वाजता आपण इथं ब्रेक घेतला आहे. त्यानंतर इथून पुढे 1 घंट्यानंतर बहुतेक येईन अहिल्यानगर येईन. त्याच्यानंतर अजून 1 ते 1.5 घंटा लागणार औरंगाबादला. जवळपास इथून 160 ते 70 किलोमीटर राहिलेलं आहे. जवळपास 2.5 तासानंतर आपण पोहोचलेलो अहमदनगरला. आणि हे कसं अहमदनगरचं एस.टी स्टँड, आणि मला जराशी भूक बी लागली होती, त्यासाठी मी शेंगदाण्याची चक्की घेतली आणि ती थोडीशी खाली, जर भूक थोडीशी कमी झाली. तर टाईम झाला आहे 7:10 झालेले जाता, आणि माझ्या पाठीमागं बस तर मी एस.टी थांबलेली दिसते, बघू शकता तुम्ही. कारण जे डाव्या साईडच्या पाठीमागला टायर आहे का, ते आवाज झाला पटकन, लई जोरात, खूप जास्त जोरात आवाज झाला. ते आवाज झाल्यामुळं काय झालं की पूर्ण जेवढे प्रवासी आहेत ते सगळे घाबरले, कारण आवाजच तेवढा मोठा झाला. मी सुद्धा घाबरलो आणि लगेच बस एस.टीवाल्याने लगेच ब्रेक मारली, इमर्जन्सी ब्रेक मारली, लगेच गाडी साईडला थांबली एस.टी. कारण पूर्ण गाडी अशी पूर्ण वाकडी उलालेली डाव्या साईडला. तर माझ्या पाठीमागं, आणि पेट्रोल पंपाच्या समोरच फुटलं, एक 200 मीटरच्या पाठीमागं फुटलं असून. तर पेट्रोल पंपाच्या समोरच फुटलं. आता ड्रायव्हर आणि कंडक्टर पाठीमागं टायर हवा मारून, म्हणजे हवा मारतायत ते, आणि जिथं पंक्चर झालं का तिथं स्वतःहून पंक्चर काढतात. अशी करावं लागतात, कारण ड्रायव्हरला आणि आता इथं कोण येणार, जे एस.टीचे महामंडळाची माणसं आहेत त्याला द्यायला खूप जास्त टाईम लागेल. तर त्यांच्याकडे किट असते, ती किट घेतली त्यांनी, आणि आता टायरचं पंक्चर इथं काढायला लागले. आणि बहुतेक इथंच हवा मारतील, कारण तिकडल्या साईडला माझ्या पाठीमागं बघू शकतो तुम्ही पेट्रोल पंपच आहे. तर आता ते काढतील, आणि आवाज तर इतका जोरात झाला, सगळे प्रवासी घाबरले. आणि आता सगळ्या प्रवाशीला माझ्या पाठीमागं बघू शकता, सगळ्या प्रवाशीला पाठीमागं म्हणजे बाहेर काढले, कारण टायरमधली हवा जास्त जाऊ नये म्हणून. तर आता जोपर्यंत म्हणजे संभाजीनगरपर्यंत जाऊपर्यंत चला, असं प्रमाणे ते पंक्चर काढते, आणि तिथे गेल्याच्या नंतर पूर्ण पंक्चर काढून टाकते. तर ही होती आपली लालपरी, ती जायला लागली समोर. तर आपल्या लालपरीनं आता सोडलेला आहे इथं, आणि समोरच एक ब्रिज इथं, त्याच्यावर लिहिलेलं आहे वेलकम टू औरंगाबाद, इथं अशा प्रकारे लिहिलेलं आहे. आणि जवळपास 3 वाजता मी निघालतो, आणि आता झाल्या जवळपास 9 वाजले. तर 9 वाजेपर्यंत आपण इथं पोहोचले औरंगाबादमध्ये. आता हॉस्टेल एक बुक केलेलं आहे आपण, हॉस्टेलवर क्रांती चौकात आहे, हॉस्टेल औरंगाबाद असं हॉस्टेलचं नाव आहे. ते हॉस्टेल 2 रात्री आणि 1 दिवसासाठी. तर चला जाऊया इथून. आणि समोर असा काही पुढान फुल लाईटिंग केलेली आहे. इथून आपल्याला ऑटो भेटेल, ऑटो करून जाऊ आपण हॉस्टेलवर. तर त्या चौकातून ऑटोवाल्याने, रिक्षावाला ऑटोवाला होता तो भेटला, 10 रुपये घेतले त्याने. तर माझ्या समोरच आहे हॉस्टेल औरंगाबाद, बघा इथून दिसते तुम्हाला थोडं थोडं. तर माझ्या पाठीमागं होतं ते हॉस्टेल. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ ऐकला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला औरंगाबादमध्ये काय काय ठिकाणी आहेत फिरण्यासाठी ते दाखवेल मी तुम्हाला. आणि हॉस्टेल पण दाखवेल तुम्हाला कसं दिसते ते अंधारून. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.